नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. खुपिरे ग्रामीण रुग्णालयात 15 ऑगस्ट पूर्वी डायलिसिस सेवा सुरू करा. मंत्री प्रकाश आबिटकर. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर विधानसभा क्षेत्रातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीत असलेल्या आरोग्य संस्थांच्या कामकाजाचा आढावा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. खुपिरे ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस सेवा 15 ऑगस्ट पूर्वी सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री आबिटकर यांनी दिले. बैठकीत खुपिरे ग्रामीण रुग्णालयातील सद्यस्थिती, आवश्यक सुविधा, मनुष्यबळ तसेच वैद्यकीय उपकरणांच्या उपलब्धतेबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी स्त्रीरोग तज्ज्ञ, दंतविकार तज्ज्ञ यांच्या जागा तातडीने उपलब्ध करून देऊन ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर व स्थानिक पातळीवर उपचार सुविधा उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचं आरोग्यमंत्री आबिटकर यांनी नमूद केलं. गगनबावडा ग्रामीण रुग्णालयातील पायाभूत सुविधा, इमारतीची सद्यस्थिती, आवश्यकता, रिक्त पदे आणि आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठीही चर्चा करण्यात आली. गगनबावडा ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री आबिटकर यांनी अधिकाऱ्यांना दिले. शासनाच्या रुग्णालयात जनआरोग्य योजनेचे कामकाज मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचे निर्देशही दिले. करवीरच्या आमदार चंद्रदीप नरके यांनी खुपिरे येथे नवीन डायलिसिस युनिटसाठी सुसज्ज इमारत उभारण्याबरोबरच आवश्यक वैद्यकीय उपकरणांची मागणी करणारे निवेदन सादर केलं. यासोबतच गगनबावडा ग्रामीण रुग्णालयासाठी आवश्यक पायाभूत सुविधांबाबतही मागणी करण्यात आली. गगनबावडा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही आरोग्यमंत्री आबिटकर यांनी दिले. तसेच सर्व शासकीय रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे काम वाढावे व रुग्णांना आपल्या गावाजवळ मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.